ऊस शेतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊसाच्या मुळ्या असतात। तर एकदा का मुळ्यांची संख्या वाढली किंवा मुळ्यांची लांबी वाढली तर ऊसाला लागणारे जे घटक असतात ते खूप छान पद्धतीने ऊस घेऊ शकतो। आणि त्याच्यासोबतच मुळ्यांची संख्या वाढली की ऊसाला लागणारे जे पाणी आहे ते पण खूप छान पद्धतीने ऊस घेऊ शकतो। ऊसाच्या मुळ्यांची संख्या वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण एक जैविक खत वापरून आपण खूप छान पद्धतीने ऊसाच्या मुळ्या वाढवू शकता। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या प्लॉट मध्ये आहोत। तर ऊस शेतीमध्ये आपण रासायनिक खतांचा वापर करता। तर वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा आपण ऊस शेतीमध्ये वापर करता। ऊस शेती सुरुवातीपासून आपण रासायनिक खताचा वापर करतो। तर रासायनिक खत आपण वापरतो त्याच्यासोबत आपल्याला जैविक खतांचा पण वापर करणं खूप महत्त्वाचं आहे। तर जैविक खत वापरत असताना आपण जैविक खत जे आहे ते सेपरेट द्यावं लागतं। ते कोणत्याही रासायनिक खतासोबत मिक्स करून चालत नाही। एक वेगळा डोस, एक जैविक डोस आपण ऊस शेतीला देणं खूप महत्त्वाचं आहे। तर ज्यावेळी आपण खूप साऱ्या रासायनिक खतांचा वापर करतो, समजा आम्ही NPK हे रासायनिक खत आपण जमिनीमध्ये देतो, त्यावेळी आमच्या जमिनीमध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे जे घटक असतात त्यांची वाढ होते आपल्या जमिनीमध्ये। तर वाढ झालेले जे आपले घटक असतात काही पर्सेंटेज मध्येच आपल्याला ऊसाला भेटतात, काही पर्सेंटेज मध्ये आपल्या ऊसाला ते घटक भेटू शकत नाहीत। तर जे घटक आपल्या ऊसाला भेटत नाहीत ते घटक देण्याचं काम हे NPK बॅक्टेरिया करतं। तर NPK बॅक्टेरिया आपण ऊस शेतीमध्ये वापरल्याने जे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे घटक ऊस घेऊ शकत नाही किंवा ऊसाला भेटत नाही तर ते देण्याचं काम हे NPK बॅक्टेरिया करतं। तर NPK बॅक्टेरिया ऊस शेतीमध्ये वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर NPK बॅक्टेरिया वापरल्याने आपल्या ऊस शेतीला म्हणजे आपल्या ऊसाला लागणारे जे 3 घटक आहेत म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे व्यवस्थित आपल्या ऊसाला भेटतात। तर जैविक डोस वापरणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ऊसामध्ये मुळ्यांची संख्या केवढी जास्त असेल तेवढं आपल्याला रिझल्ट चांगला येतो। तर जास्त मुळ्या असतील तर ऊसामध्ये पाणी ओढून घेण्याची ताकद जास्त होते, जास्त खत ओढून घेण्याची ताकद जास्त होते। तर ह्या पद्धतीने मुळ्या जास्त असतील तर आपल्याला ऊस शेतीमध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते। तर मुळ्या वाढवण्यासाठी पण एक जैविक आपल्याला खत भेटतं म्हणजे एक बायो फर्टिलायझर म्हणजे मायकोरायझा। हे जर आपण जैविक बायो फर्टिलायझर वापरलं तर ऊस शेतीमध्ये ऊसामध्ये खूप छान पद्धतीने मुळ्या सुटतात। तर त्याच्यासाठी आपण मायकोरायझा हे बायो फर्टिलायझर वापरणं खूप महत्त्वाचं आहे। NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हे आपण दोन्ही मिक्स करून ऊस शेतीला देऊ शकता। तर आपण काय करावं, 500 किलो गांडूळ खत घ्यावं, त्याच्यामध्ये आपण 2 किलो NPK बॅक्टेरिया वापरावा, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 किलो मायकोरायझा हे जीवाणू वापरावं। तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। 2 दिवस आपण त्याला तसं सोडावं, कारण जे NPK बॅक्टेरिया आहे आणि जे मायकोरायझा आहे त्यांची संख्या वाढते। 2 दिवस झाल्यानंतर आपण काय करावं, जे आपण मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण आपण ऊस शेतीला द्यावं। तर हे मिश्रण आपण ऊस लावण केल्यापासून 60 दिवस झाल्यानंतर आपण द्यावं। म्हणजे रोपा लावताय तेव्हापासून आपण 60 दिवस झाल्यावर हा जैविक डोस आपण ऊस शेतीमध्ये वापरावा। आपल्या जमिनीमधला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश जो घटक आहे तो आपल्या ऊसाला भेटायला चालू होतो आणि त्याच्यासोबतच मुळ्यांची संख्या देखील जास्त होते। तर ह्या 2 गोष्टी झाल्या तर खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते। तर ह्याच्यासाठी आपण हा जैविक डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। तर जैविक डोस दिल्याने ऊसामध्ये वाढ दुप्पट होते नक्कीच। कारण आपण बघू शकता आम्ही जैविक डोस 60 दिवस झाल्यानंतर आम्ही जैविक डोस ह्या प्लॉटला दिलेला आहे। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये रिझल्ट आलेला आहे। तर जैविक डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।